कालचा व्हिडिओ बघितल्यानंतर बरेच जण विचारतायत की जर AI सगळंच कोडिंग स्वतःच करणार असेल तर मग आम्ही कशाला कोडिंग शिकायचं. AI भलेही सेकंदाच्या आत हजारो लाईनचा कोड लिहून देईल, पण तो कोड 100% बरोबरच असेल असं नाही. एक रिअल एक्झाम्पल देतो. अनेकदा AI एखाद्या लँग्वेजचा असा कोड लिहून देतो जो की 2 वर्षापूर्वी चालू होता, पण आज तो डिप्रिकेटेड झाला आहे. जर तुम्ही तो कोड लायब्ररी व्हेरीफाय न करता स्वतःच्या कोडमध्ये यूज केला तर तुमचा अख्खा प्रोजेक्ट क्रॅश होईल. AIने बँकेच्या ट्रान्झॅक्शनचा किंवा पेमेंट गेटवेचा कोड लिहून दिला. AIसाठी तर तो फक्त कोड असेल, पण त्यात जर एखादा छोटा लॉजिकल बग राहिला तर तुमच्या कंपनीचे करोडो रुपये चुकीच्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात. 2026च्या मार्केटमध्ये कोड रायटरची नाही तर कोड व्हेरीफायरची किंमत वाढणार आहे. मग आता मॅन्युअल कोडरने आपला अप्रोच कसा बदलावा? सिंटॅक्स पाठ करणं, सिंटॅक्स रट्टा मारणं आत्ताच्या आत्ता थांबा. आता तुमचा अप्रोच हाऊ टू कोड वरून हाऊ टू बिल्ड वरती शिफ्ट करा. कोडिंग करण्यापूर्वी पेपरवरती प्रोजेक्टचा फ्लो आणि आर्किटेक्चर डायग्राम ड्रॉ करा. AIला योग्य प्रॉम्प्ट देऊन कोड कसा काढून घ्यायचा आणि त्या कोडमधील चुका शोधून म्हणजे बग शोधून तो कोड कसा ऑप्टिमाइज करायचा याच्यामध्ये मास्टर बना. थोडक्यात काय तर लॉजिक आणि आर्किटेक्चरवर फोकस करा. मार्केट तुमचंच आहे. IT मार्केटचे असेच कडक आणि प्रॅक्टिकल सल्ले मिळवण्यासाठी आपल्या युअर टेक बडीला आत्ताच फॉलो करा. तुम्हाला मॅन्युअल कोडिंग आवडतं की AI टूल्स वापरणं? खाली कमेंट करून सांगा आणि हा पार्ट 2 तुमच्या सर्व कोडिंग करणाऱ्या मित्रांना आत्ताच शेअर करा.